हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मटकीची उसळ. त्यासाठी मी मटकी छान धुवून घेतलेली आहे. त्याची कोंब आलेली मटकी मी घेतलेली आहे. सकाळी भिजू टाकली ती 10-11 वाजता भिजू टाकली. त्यानंतर संध्याकाळी मी ते एका कपड्यामध्ये बांधून ठेवली. त्याने असे कोंब आले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी आता तेल गरम केलं आणि त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. तर बघून पाणी कढीपत्ता धुतला होता, त्यामुळे त्याला पाणी म्हणून तेल थोडं अंगावर येत आहे. त्यानंतर मी कांदा टाकला, तिखट चवीनुसार तिखट टाकलं, हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ आणि त्याने धनेकूट पण टाकला आणि गोडा मसाला टाकून घ्या. सुरुची गोडा मसाला यामध्ये टाकल्याने खूप छान चव येते. स्पेशल मी मटकीसाठी जास्त गोडा मसाला टाकते. त्यानंतर मी यामध्ये टमाटर टाकलेले आहे. तुमची इच्छा, तुम्हाला जर नाही टाकायचे असेल तर तुम्ही नका टाकू. टमाटरने जास्त चव येते, छान येते, म्हणून मी टाकलेली आहे. त्यानंतर मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी त्यामध्ये सोडत आहे. कोंब आल्यानंतरही मी मटकी स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी ओतून ते वेगळं एका चाळणीत ठेवलेलं होतं. आता बघू शकता तुम्ही, खूप छान फुगलेली आहे मटकी पूर्ण कढईवर. तोपर्यंत मटकी शिजते तोपर्यंत आपण एक कांदा टमाटर चिरून घेऊ. कांदा आणि टमाटर म्हणजे वरतून गार्निशिंगसाठी आणि सांबार पण. त्यानंतर बघा, 5 मिनिटानंतर तुम्ही मटकी शिजायला वेळच लागतो. जर तुम्ही कुकरमध्ये केली तर 1 शिट्टी होऊ द्या. त्यानंतर बघा झाली आहे. त्यानंतर मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. नंतर थोडा वेळ पुन्हा होऊ द्या, कारण आपली व्हायचीच आहे ना. आता बघा, पाणी पण पूर्ण ऑब्झर्व झाले आहे आणि आता मी प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर गार्निशिंगसाठी कांदा घेतला होता, तो त्यामध्ये फिल केला आणि त्यानंतर टमाटर आणि चाट मसाला पण, सांबार टाकला आणि चाट मसाला पण वरून टाकला. त्याने चव अप्रतिम येते, म्हणून मी त्यामध्ये चाट मसाला टाकला. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि